नमस्कार, मी साधना कसपटे महानूर तुम्हा सगळ्यांचं रेगोट्यामध्ये मनापासून स्वागत करते. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नवरात्री विशेष सलग 9 दिवस स्त्रियांनी लिहिलेल्या उत्तम 9 पुस्तकांचे रिव्ह्यू मी करत आहे. त्यातील आज पुस्तक तिसरे. चला तर मग लगेच पुस्तकाकडे वळूया. ही अतिशय सुंदर आणि प्रचंड गाजलेली गाणी लिहिलेली आहेत महाराष्ट्राला लाभलेलं शब्दरत्न शांताबाई शेळके यांनी त्यांच्या रेशीम रेघा या काव्यसंग्रहामध्ये. आणि आज याच काव्यसंग्रहाची समीक्षा मी करणार आहे. हे पुस्तक छापलेलं आहे मेहता पब्लिकेशनने. शांताबाई शेळके हे नाव महाराष्ट्राला परिचित आहे. शांताबाई शेळके यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1922 रोजी पुणे जिल्ह्यातील इंदापूर इथे झाला. कथा, कादंबऱ्या, समीक्षात्मक लेखन, आत्मपरलेखन, ललितलेख, व्यक्तिचित्रे, अनुवाद, कविता हे सर्व साहित्य प्रकार त्यांनी हाताळले. बालकविता आणि बालकथा लिहून उत्कृष्ट साहित्य निर्मिती करणाऱ्या मोजक्याच लेखकांमध्ये त्यांचे स्थान उल्लेखनीय आहे. हिंदी, इंग्रजी, संस्कृत या भाषांमधील साहित्य त्यांच्या ओघवत्या भावपूर्ण शैलीने मराठीत आणले. असं म्हणतात, 4 जणी हा शांताबाई शेळके यांनी केलेला अनुवाद मूळ पुस्तकापेक्षाही सुंदर आणि सरस आहे. नाटके आणि चित्रपटांच्या सेन्सॉर बोर्डवरही त्यांनी काम केले. त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची यादी बरीच मोठी आहे. कवयित्री म्हणून सर्व परिचित असलेल्या शांताबाईंनी विपुल असं गीतलेखनही केलं आहे. चित्रपट, नाटक, ध्वनिमुद्रिका, ध्वनिफिती अशा अनेक माध्यमातून त्यांनी अनेक गीते लोकांपर्यंत पोहोचवली आणि ती लोकप्रियही झाली. लावण्या, गवळणी, द्वंद्वगीतेही लिहिली. लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वाईकर या कलावंत आणि माणूस म्हणून उत्तम होत्या आणि थोर होत्या. त्याचमुळे शांताबाई शेळके यांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रचंड आदर होता. एकदा शांताबाई शेळके यांना त्यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली आणि त्यावेळी त्या इतक्या भारावून गेल्या की त्यांच्या मनात एक विचार आला की जर कधी आपण एखादा लावणी संग्रह काढला तर तो यमुनाबाई यांना अर्पण करायचा. मग काय, आणि तोच विचार प्रत्यक्षात उतरला तो रेशीम रेघा या पुस्तकाच्या निमित्ताने. शांताबाई शेळके यांनी लिहिलेलं गाणं रेशमाच्या रेघांनी यातील रेशमाच्या रेघांनी या शब्दावरून प्रेरित होऊन या पुस्तकाचं शीर्षक रेशीम रेघा हे ठरवण्यात आलं. मी आजवर अनेक पुस्तकं वाचली, पण मी वाचलेला पहिला लावणी संग्रह हाच आहे आणि म्हणून मला हा खूप आवडला. हा जो लावणी संग्रह आहे यात एकूण 80 लावण्या आहेत. यातील ज्या सर्व लावण्या आहेत त्या एका स्त्रीमध्ये लपलेल्या प्रेयसीने म्हणजेच सखीने आपला प्रियकर म्हणजेच साजनासाठी लिहिलेल्या आहेत. यात प्रेमाचे विविध पैलू उलगडलेले आहेत. कुठे आपल्याला प्रेमामध्ये असलेला रुसवा दिसतो तर कुठे प्रेमातली आतुरता दिसते. कुठे आर्जव आहे, कुठे विरह आहे तर कुठे दुरावा आहे. तर काही ठिकाणी चक्क प्रेयसीने आपले लाड पुरवण्यासाठी प्रियकराकडून मागणी केलेली हिऱ्याची मोरणी आणि शालू सुद्धा आहे. प्रेमाची सगळी रूपकं त्यांच्या गीतात दिसून येतात. प्रेमाच्या विविध पैलूंसोबत प्रेमाच्या सगळ्या रंगरेषा अगदी रेशमासारख्या कवयित्रीने रेखाटलेल्या आहेत. कवयित्रीची लेखनशैली ही अतिशय अप्रतिम आणि आकर्षक आहे. अगदी सामान्य वाचकापासून ते साहित्यातील प्रत्येक व्यक्तीला आवडेल आणि समजेल अशीच आहे. लावणीसारखा प्रकार हाताळून योग्य शब्दांची निवड करून अतिशय अदबीने जे म्हणायचं आहे ते मांडणं ह्याच्यासाठी खूप मोठी कल्पकता लागते. आणि प्रत्येक लावणी वाचत असताना शांताबाई शेळके यांच्या अफाट कल्पनाशक्तीची प्रचिती येत राहते. पुस्तकामध्ये प्रत्येक लावणीसोबत चित्र रेखाटलेलं आहे, त्यामुळे ती लावणी वाचत असताना त्या लावणीचा मूड डोळ्यासमोर उभा राहतो आणि वाचताना अजून जास्त मजा येते. वाचकाला समृद्ध करणारं हे पुस्तक आहे. व्यावसायिकतेला झालेला निर्मिती क्षमतेचा स्पर्श आणि कारागिरीला लाभलेल्या काव्यगुणांची जोड म्हणजेच प्रसन्न रेशीम रेघा. आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. योग्य आणि चांगल्या उत्तम वाचकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. भेटूया लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.